नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गप्पा मारणार आहोत चला हवा येऊ द्या या कलाकारांशी। तर चला आपण जाऊया सेटवर। चला हवा येऊ द्याच्या लोकसत्ता लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मला पहिला प्रश्न निलेश सरांना विचारायचा आहे की चला हवा येऊ द्या ही संकल्पना कशी सुचली? चला हवा येऊ द्या ही खरं तर झी मराठीची संकल्पना आहे। लई भारी हा सिनेमा येणार होता झी मराठीचा आणि तेव्हा रितेश देशमुख आमच्याकडे फुबई फूसाठी आलेले होते आणि फुबई फू बघताना त्यांना असं जाणवलं की आणखीन मोठा प्लॅटफॉर्म जर असेल तर खूप मजा येईल, कारण विनोदाचा एवढा चांगला प्लॅटफॉर्म आहे फुबई फूचा, तसाच आणखीन कुठला आहे का असं त्यांनी झी मराठीकडे विचारणा केली होती। तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की नाही सध्या तरी फुबई फू चालू आहे, तुम्ही असा एखादा का शो करत नाही जिकडे आपण प्रमोशन करू शकतो नाटकाचं सिनेमाचं। ते म्हणाले आता 11th आवरला करणं अवघड आहे, नाही तुम्ही करा, कोण करणार? तर ही टीम फुबई फूची खूप छान आहे, मला ती खूप आवडली, तुम्ही या टीमला सांगा करायला काहीतरी घडेल। आणि मग मला झी मधून फोन आला की असं असं आपल्याला करायचंय। मला वाटलं साधारण 1-2 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी करायचं असेल तर नाही, हे परवा दिवशी करायचं। एक दिवस आधी फोन आला होता की परवा दिवशी लई भारीचं प्रमोशन आपल्याला करायचं आहे आणि त्यामध्ये हा शो 1 तासात आपल्याला बांधायचा आहे। मी म्हटलं एका दिवसात हे सगळं उभं करणं अवघड आहे, काय करायचं ते तू कर, पण हे झालं सक्सेसफुल तर खूप छान होईल तुमच्यासाठी। मग मी सगळ्यांना फोन करून त्यावेळेला शक्यच नव्हतं कोण अवेलेबल असणं, कारण सगळ्यांच्या तारखा एक दिवस आधी मिळणं अवघड आहे आत्ता तरी। मग मला भाऊ आणि कुशल ही 2 माणसं मिळाली, त्यांच्या घरी जाऊन रात्री तो एपिसोड बांधला आणि तो लई भारीच्या टीम बरोबर आम्ही केला आणि तो 1 तासाचा करायचा होता, तिकडे शूट झाला 4 तास आणि दाखवला मग तो सोमवार आणि मंगळवार। आणि मग असं ठरलं की याचा आपण शो करूया आणि रितेश देशमुखनी सुद्धा त्याला पुढाकार घेतला की याचा तुम्ही शो करा, हा खूप छान होईल तुमच्यासाठी आणि मराठी इंडस्ट्रीत काहीतरी नवीन घडेल। तर अशी ही संकल्पना पुढे आली। आणि सांगा तुम्ही आतापर्यंत भरपूर स्त्रियांची पात्र निभावलेली आहेत, मग तुमचं फेवरेट तुमचं पसंतीदा असं कोणतं पात्र त्याच्यापैकी? तसं प्रत्येकाला आपलं मूल प्रेमळ असतं, सगळ्याच मुलांवर आपण प्रेम करतो, तसं मी सांगता येणार नाही की मला यातलं हे आवडलं, मला सगळ्याच आवडतात आणि सगळ्या चांगल्यापैकी त्या डॉक्टरने ते डेव्हलप केलेल्या आहेत। तरी त्यातल्या त्यात करायची तर ती पुणेरी बाई करताना मला फार मजा येते, ते बोर्ड वगैरे दाखवते वगैरे, तिची एक वेगळी स्टाईल आहे, प्रत्येकाला गप्प करण्याची तिची एक पद्धत आहे, ते करायला मला खूप आवडतं। एक छोटीशी झलक त्याची, हे काय चाललंय इकडे, काही करू नका, हे काय घेऊन आलात आणि कॅमेरा पहिल्यांदा बंद करा, का आणलाय हा कॅमेरा, निघून जा तुम्ही इथून, बस झाला आता। भारत सर तुम्ही नेहमी म्हणा की स्क्रिप्ट मध्ये किती चुका केल्या, मग त्या खरंच चुका केल्या असं की तुम्ही स्पॉन्टेनियसली ते असतं? तुम्ही म्हणजे आमचं खास मर्मच लोकांना सांगताय। नाही काय होतं बरं, आम्ही तसं ते विनोदी अंगाने करायचं म्हणून तसं थोडंसं नावात बदल किंवा ह्याच्यात हे असं आम्ही ते बाय स्क्रिप्टच असतं, पण ते कधी कधी एखाद्या वेळेस असं पण होऊ शकतं ना की एखाद्याला थोडा राग पण येऊ शकतो, म्हणून त्याला एक काउंटर म्हणून असे चुका करू नका रे, व्यवस्थित लिहायचं रे, असं असतं। कधी कधी कोणी काही अकस्मात बोललं तर मग त्याच्यावर काही काउंटर करता आलं तर मग तसं ते एखाद्या वेळेस ते हे असतं, स्पॉन्टेनियस असतं। किंवा बऱ्याचदा आम्ही काय होतं की आता आज जसं आम्ही बसलोय तसं आम्ही बसून उद्या काय करायचं काय नाही करायचं हे आम्ही ठरवतो, पण आता वेळेवरच काय कमी जास्त झालं आहे तर मग त्याला तो वेळेवरचाच भाग असतो। म्हणजे मॅक्सिमम गोष्टी अशा होतात आमच्या ह्याच्यात की बऱ्याच गोष्टी वेळेवर घडतात आणि त्याला मग काय सगळी हे सगळे तयारच असतात ना, बॉल आला तर कसा येईल काय अंदाज नाही त्याच्यामुळे पण त्याची रूपरेषा ठरलेली असते प्रोग्रामची की काय करणार आहे काय नाही करायचं, उद्या कोणाचं काय, कोणाची टांग किती खेचायची, पण मी सगळं लिहून घेतलेलं असतं। हा पूर्ण आम्ही एखाद्याची बायोडाटा काढून यांनी काय काय केलं आहे, जनरली आता कॉमेडी करायची म्हटल्यावर मग तिथं चांगलं सांगून नाही चालत, त्याचा पडलेला चित्रपट असेल तर त्याच्यावर जास्त बोलायचं आहे, म्हणजे तसं ते भाग भरून निघतो असं आहे ते। एक खट्याळ कुशल आणि सेटवर जो असतो, म्हणजे सेटवर भूमिकामध्ये खटाळच दिसतो, मग तो रिअल लाईफ मध्ये कितपत खटाळ आहे? नाही, मी भूमिका आणि मी पर्सनल लाईफ मध्ये खूप वेगळा आहे खरं तर।
मी अजिबात मस्ती करणारा तसं अजिबात नाही. म्हणजे वाचन, सिनेमे बघणं नाही असंच आहे. जसं लोकांची पुढे येतो तसाच आहे मी बेसिकली. मला तसंच आवडतं. मेसेज वाचतो ते. तर हे असंच आहे, मज्जा आहे. निरागस भाऊंचा चेहरा नेहमी निरागस चेहरा असतो, पण तुमचे जे पंच असतात ते इतके भारी असतात. पण वैयक्तिक आयुष्यात तुम्ही घरी पण कितपत असे असतात? तुमचे असेच पंच घरी पण चालू असतात की नाही? घरी नाही. काय खोटं बोलतोय? सरळ सरळ मी तुझ्या बरोबर असं मला माहिती आहे सगळं. खरं सांग. खरंच सांगतो, घरी काही पंच वाजत नाही माझे. घरचं नाही असं त्यांना माहित झालेलं नेहमीच आहे. एकदा भाऊची मुलगी रुसली. भाऊ तू किस्सा रुसली होती का? अरच काहीतरी मम्मी काय बोलली म्हणून ती जरा. तर मी बाहेर आलो, हॉलमध्ये बघितलं ती एका खिडकीजवळ अशी खूप सिरियल टाईप बसली होती. सिरियलला एखादी सिरियल चालू असते तसं. तर मला बघितलं बोललो आला एपिसोड सुरू झाला इमोशनल फुलला एकदम रडत होती ती. तर असं बोललं कुठला एपिसोड आहे, कुठली सिरियल आहे असं करायला मी हसायला लागेल. ते मला तसंच वाटतं कुठेतरी फिल्मी सगळं मुलांच्या टी व्हीमधून आलेलं आहे आणि तसे रिॲक्ट होतात ते. आणि मला घाबरत नाहीच, शक्य नाही. कारण घरातच कमी वेळ असल्यामुळे सगळं. मग मुलांपैकी कोण भाऊच्या स्वभावासारखं विनोदी आहे जास्त? म्हणजे तिसरी मुलगी. बावड्या मुलींची नाव सांग ना पटकन. पटकन अरे सांग आता, मुलींची नाव सांगायला काय? ती कधी कधी आठवत नाही. असं कसं? हो असं कधी कधी एक सांग ना. पटकन दुसऱ्या मुलीचं नाव पटकन नाही आठवत. पहिलं सांग असं होत नाही. परवा तर मी म्हटलं वहिनींचं नाव सांग तर 15 नावानंतर 16वं नाव आलं. ते आमच्या घरामध्ये असाच प्रॉब्लेम होता. घरामध्ये म्हणजे कसं होतं, जसं तू आता हा प्रश्न मी विचारतो, तुम्ही घरी पण असे वागता का? ते घरी असं आम्ही वागण्याचा प्रयत्न असा, पण ते लगेच उत्तर येते तिथे कॉमेडी विमेडी तुमची तिकडे टीव्ही तिकडे तिकडे काही नाही. पण मग काय करणार आहे माणूस, सांगा. असा प्रॉब्लेम होता आमच्या घरी. काय खोटं बोलतो? बरं तुमच्या घरातनं डबा येतो, फ्रुट्स येतात, तुझे 2-2, 3-3 डबे भरून येतात. आम्ही हे म्हटलं एक वेळ सर आमचं तर मान्य तरी डबे येतात त्याला महत्व, ते कोण बनवतो त्याला महत्व, ते स्वतः सगळं मी सकाळी उठतो, स्वयंपाक करतो, पण डबे करतो आणि घेतो आणतो भाकरी बिकरी असं पोट लावून लक्ष लागतं तुमचं खाण्यावर. अंदाज आहे खाऊ प्रिय माणूस. काही जणांचं म्हणणं आहे की चला हवा येऊ दे हे कॉमेडी नाईट्स विथ कपिल सारखं आहे. मग त्याबद्दल तुझं काय म्हणणं? नाही, माझं स्पष्ट याच्यावरती मत मी मागे पण एकदा मांडलं होतं की ही कॉपी नाही, ही प्रेरणा आहे. मी हे स्पष्टपणे मान्य करतो की प्रेरणा मी तिकडून घेतली नाही म्हणाला काय मला हेच नाहीये, कारण आम्ही तसं मांडलं सगळ्यांच्या समोर. कारण मराठी सिनेमाचं प्रमोशन करायचं ही आयडिया आमच्याकडे पहिली आली नव्हती डोक्यात, ही त्यांच्याकडे पहिल्यांदा डोक्यात आली की आपण सिनेमाचं प्रमोशन अशा पद्धतीनं करू. एखाद्या गोष्टीची प्रेरणा घेणं चांगलं, पण त्याची कॉपी तेव्हाच झाली असती जर शो तसाच्या तसा तयार केला गेला असता. आमचा शो आणि कॉमेडी नाईट्स विथ कपिल जर कम्पेअर तुम्ही केलं तर जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे कुठलंही तिकडचं पात्र इकडच्या सारखं वागत नाही किंवा इकडची कुठलीच गोष्ट तिकडच्या सारखी नाही. उलट मला अभिमान वाटतं सांगायला की इकडच्या काही गोष्टी आता तिकडे व्हायला लागलेल्या आहेत आणि त्याला आपण कॉपी म्हणू शकतो. पण मला वाटतं हे सक्सेस आहे या कार्यक्रमाचं, पण प्रेरणा नक्की घेतली हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. धन्यवाद. आज तुम्ही लोकसत्ताला इतका वेळ दिलात तुमचा आणि आमच्याशी गप्पा मारलात. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू.